नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी। आज संसदेत सर्वात मोठी चर्चा सुरू आहे ती 3 विधेयकांवरची। त्यातलं महत्त्वाचं विधेयक म्हणजे 33% महिला आरक्षण। आता या 33% महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही असं सांगताना मात्र विरोधकांची लोकसभेत पुरती दमछाक झाल्याचं दिसून येत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा गृहमंत्री अमित शाह असतील यांनी टाकलेल्या पेचात विरोधक अडकल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। संसदेच्या या 3 दिवसांच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे। केंद्र सरकारनं नारी शक्ती वंदन कायदा महिला आरक्षण विधेयक लागू करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी आजपासून लोकसभेत 3 घटना दुरुस्ती विधेयक सादर केली आहेत। महिला आरक्षण विधेयक 2023 मध्येच मंजूर झालं होतं। संसदेच्या विशेष अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या 3 घटना दुरुस्ती विधेयकांपैकी पहिलं, दुसरं आणि तिसरं या 3 गोष्टींशी आपण जरा चर्चा करूया। कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी 2 तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 1 विधेयक सभागृहात ठेवलं। यामध्ये महिला आरक्षणाशी जोडणारं मतदारसंघांचं फेररचना करणारं घटना दुरुस्ती विधेयक, ज्याला डिलिमिटेशन म्हटलं जातं, मतदारसंघांच्या फेररचनेसाठी आयोगाची स्थापना करण्याला मंजुरी देणारं दुसरं विधेयक, तर केंद्रशासित प्रदेशात आरक्षणाची अंमलबजावणी करणारं तिसरं विधेयक। आता मेघवाल यांनी लोकसभेत 131वं घटना दुरुस्ती विधेयक 2026 सादर करण्याचा प्रस्ताव मांडला। केंद्रीय गृहमंत्र्यांनी केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2026 सादर करण्याचा प्रस्ताव मांडला, तर कायदा मंत्र्यांनी डिलिमिटेशन बिल 2026 सादर करण्याचा प्रस्ताव मांडला। आता सरकारकडून जे काही बुलेटिन जारी करण्यात आलं त्यानुसार या लोकसभा कामकाज सल्लागार समितीनं चर्चेसाठी 18 तासांची वेळ निश्चित केली आहे। त्यामुळे ही चर्चा उद्या देखील सुरू राहू शकते। पण आता या सगळ्याच गोष्टींवर विरोधकांची जर भाषणं आपण पाहिली तर त्यांची पुरती दमछाक झाल्याचंच या ठिकाणी चित्र दिसतंय। खरं तर लोकसभेत आज विरोधी पक्षांतर्फे काँग्रेसचे संघटन सचिव KC वेणुगोपाल, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे शिवसेनेचे अरविंद सावंत, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे आदी खासदारांनी भाषणं केली। पण यापैकी कुणालाही सरकारनं मांडलेल्या विधेयकांना ठामपणे विरोध करता आला नाही। उलट आपल्या भाषणांमधून त्यांना महिला आरक्षणाला आमचा पाठिंबा कसा आहे हेच वारंवार सांगावं लागलं। आता महिला आरक्षणाला पाठिंबा देताना खरं तर आमचा लोकसभा आणि विधानसभांच्या परिसीमनाला म्हणजे डिलिमिटेशन बिलला विरोध आहे हे मात्र त्यांना वारंवार सांगावं लागलं। या सगळ्याच गोष्टी जेव्हा ही 3 विधेयकं सादर केली जात आहेत आणि त्याच्यावर चर्चा होतीये, पण तिकडे मात्र पश्चिम बंगाल असेल, तमिळनाडू असेल, आसाम असेल या राज्यांमध्ये विधानसभाच्या निवडणुका सुरू आहेत। त्यामुळं संसदेचं हे अधिवेशन आताच बोलवायची गरज काय होती असा विरोधकांनी सवाल केला। खरं तर मुळात हे अधिवेशन बोलावलंच होतं तर आधीचं पास केलेलं महिला आरक्षण विधेयक पुन्हा मांडायची गरज काय होती असा देखील सवाल केला। आता महिला आरक्षण विधेयक मांडलं तर त्यात परिसीमनाचा मुद्दा जोडायची काय गरज होती असेही प्रश्न या ठिकाणी विरोधकांना विचारावे लागले। आता अर्थात विरोधकांच्या या सगळ्याच मुद्द्यांची आणि प्रश्नांची सरकारकडे आधीच उत्तर तयार होते, आपण सगळ्यांनीच पाहिलंय। कारण की अमित शाह यांनी स्पष्टपणे म्हटलं की मुळातच यामध्ये दक्षिणेकडील राज्यांना कोणताही धोका पोहोचत नाही, त्यांची शक्ती कुठेही कमी होणार नाही। उलट दक्षिणेकडील राज्यांची जी आता लोकसभा सदस्यांची संख्या आहे 129 ती थेट 195 होणार आहे। आता या सगळ्या दरम्यान खरं तर आपल्याला पाहिलं असेल आज आपण की स्वतः दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या संदर्भात आपलं निवेदन सादर केलं आणि जे पूर्वी घडलं नाही ते आता घडवायला हवं। महिलांची शक्ती, महिला शक्ती, नारी शक्ती आता आपल्याला खरं म्हणजे लोकसभेत दिसायला हवी, यासाठी
कोणत्याही परिस्थितीत या विधेयकाच्या बाजूनी भूमिका सर्वांनीच घ्यायला पाहिजे आणि जर याला कोणी विरोध केला तर मात्र भविष्यात त्याची किंमत मोजावी लागेल असं देखील नरेंद्र मोदी म्हणाले. मुळात या लोकसभेच्या नव्या परिसीमनात तमिळनाडूच्या जागा बिलकुल कमी होणार नाहीत, इव्हन कुठल्याही राज्यांच्या जागा कमी होणार नाहीत असं ठाम आश्वासन, गॅरंटी सुद्धा देण्याची संधी नरेंद्र मोदींनी यावेळी विरोधकांकडून आयती मिळवून घेतली. खरं तर सरकारला महिला आरक्षणाचं क्रेडिट मिळेल आणि ते जर क्रेडिट मिळालं तर विरोधकांना त्याची राजकीय किंमत दीर्घकाळ चुकवावी लागेल असा इशारा मोदींनी दिला. आता एकंदरीत जर आपण चित्र पाहिलं तर या सगळ्याच विधेयकांवर चर्चा करताना वेगवेगळ्या पक्षांच्या खासदारांनी आपली मतं मांडली. आता यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील भाषण केलं. त्यांनी देखील या ठिकाणी स्पष्ट म्हटलं की शरद पवारांनी तर मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात महिला धोरण पहिल्यांदा अंमलात आणलं. महिला धोरण अंमलात आणणारे ते देशातले पहिले मुख्यमंत्री ठरले. आता एकंदरीत या महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीविषयी जी काही शंका आहे त्या शंकेविषयीचं निरसन आमचं केलं जावं असं देखील अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं. एकंदरीत या सगळ्या महिला आरक्षणाची अंमलबजावणी आधीच्या सरकारांनी म्हणजे शरद पवार मंत्री असलेल्या सरकारांनीच का केली नाही या प्रश्नाचं उत्तर कोल्हे मात्र आपल्या भाषणातून देऊ शकलेले. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या भाषणाचा मोदी सरकारवर कुठला परिणाम झालाय असं आत्ताचं तरी चित्र दिसत नाही. मग नेमका वाद काय आहे तर महिला आरक्षण दुरुस्ती विधेयकाला विरोधकांचा सर्वात मोठा आक्षेप आहे तो दोन मुद्द्यांवर. पहिला, घटना दुरुस्तीद्वारे लोकसभेच्या जागांची संख्या 850 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव, कारण की आता आहेत जागा 543 त्या 850 होणार म्हणजे 307 जागा वाढणार. आणि दुसरा, या विस्तारासाठी जागांच्या पुनर्रचनेसाठी स्पष्ट सूत्राचा अभाव. म्हणजे विधेयकाचं कलम 8 जे पुनर्रचनेशी संबंधित आहे त्यात केवळ असं म्हटलं गेलंय की पुनर्रचना आयोग 2011च्या जनगणनेच्या आधारे जागांचं पुनर्वितरण करेल, त्यांचे मतदारसंघ निश्चित करेल, परंतु जागा कोणत्या आधारावर वाढवल्या जातील हे मात्र त्यात स्पष्ट नाहीये. तिकडे जातीय जनगणना करण्याआधीच विधेयक लागू करण्याची घाई का केली जाते असा सवाल प्रियांका गांधी यांनी थेट विचारला. पण खरं तर अमित शहा यांनी स्पष्ट म्हटलंय जनगणना ही 2 टप्प्यात केली जाणार आहे. आणि प्रियांका गांधी यांनी यावेळी हे देखील म्हटलं की भारतीय जनता पक्षानंच आरक्षण धोरणाला याआधी विरोध केला होता. महिला आरक्षण विधेयकात सत्ताधाऱ्यांकडून राजकारण स्पष्टपणे दिसून येत आहे. जुन्या आकड्यांच्या आधारे विरोधकांची घाई का, विधेयकाची घाई का असं देखील त्यांनी म्हटलं. आता मुळात जातीय जनगणना झाल्यावर समोर येणाऱ्या आकड्यांची सरकारला भीती वाटत असावी असा पलटवार देखील प्रियांका गांधी यांनी यावेळी केला. सरकारनं ओबीसींना हलक्यात घेऊ नये, सरकारनं ओबीसींना हलक्यात घेऊ नये, त्यांचा हक्क हिरावून घेऊ नये. जातीय जनगणना नाकारून मोदी अशी संसद बनवू पाहतायत की तिथं मागास वर्गाचं प्रतिनिधित्वच नसेल. विरोधी पक्षांचे मतदारसंघ फोडून त्यांना कमकुवत करण्याचा हा डाव आहे असा आरोप देखील यावेळी प्रियांका गांधी यांनी केला. आता या सगळ्या दरम्यान भाषणादरम्यान प्रियांका गांधींनी आणखी एक विधान केलं. हे विधेयक घाईघाईनं पास करून घेण्यामागे सरकारची चाल दिसतीये. विधेयकाचा मसुदाही चर्चेआधी 2 दिवस दिला जात नाही. विरोधकांना अभ्यासाला वेळ मिळू नये, त्यांचा मतदारसंघ तोडण्याचा डाव आहे. सत्ताधाऱ्यांचं राजकारणाची शैली आणि नियोजन पाहून आज चाणक्य जिवंत असते तर त्यांनाही आश्चर्य वाटलं असतं असं प्रियांका गांधी म्हणाल्या. तर त्यावर अमित शहा खळखळून हसले ही गोष्ट वेगळी. एकंदरीत या सगळ्याच गोष्टींचा विचार करता सध्या लोकसभेत महिलांची संख्या 78 आहे, राज्यसभेत 42 आहे. म्हणजे लोकसभेत सुमारे 14% आणि राज्यसभेत सुमारे 18%. सेंटर फॉर सोशल रिसर्चच्या निवेदनानुसार हे प्रमाण जागतिक सरासरी 27.2% खूपच कमी आहे. त्यामुळे 2023 मध्येच भारतानं लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षणाचा कायदा मंजूर केला होता. पण हा नियम लगेच लागू न करता जनगणना आणि त्यानंतर होणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच लागू केला जाणार होता असंही यावेळी म्हणण्यात आलं. आता प्रश्न असा आहे की एकंदरीतच या सगळ्या चर्चेवर जी काय अजूनही चर्चा सुरू आहे म्हणजे लोकसभेतील खासदारांची संख्या 543 हून 850 होईल आणि त्याचबरोबर महिलांना 33% आरक्षण देण्याचा प्रस्ताव ज्याला नारी शक्ती वंदन विधेयक या माध्यमातून मिळणार आहे. तर हे सगळं जे काय आहे ती चर्चा उद्या देखील सुरू राहू शकते आणि उद्या दुपारी 4 वाजता
यावरच लोकसभेत मतदान होणार आहे। डिलिमिटेशन विधेयकाचा मसुदा या ठिकाणी मुख्यमंत्री स्टॅलिन जे तमिळनाडूचे आत्ताचे आहेत डीएमकेचे, त्यांनी मात्र या विरोधात खरं म्हणजे या डिलिमिटेशन विधेयकाचा विरोध केला आणि त्याचा मसुदा देखील जाळून या ठिकाणी आपला निषेध नोंदवलेला आहे। काळे झेंडे फडकावलेले आहेत, त्यांनी काळे ड्रेस देखील त्यावेळी परिधान केले होते, कारण की दक्षिणेकडील राज्यांना असं वाटतंय की मुळात यामुळं आमची ताकद कमी होऊ शकते। आता केंद्र सरकारनं 16 ते 18 या दरम्यान जे काही 3 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावलंय, या अधिवेशनात जे काही 3 विधेयकांचे मसुदे मांडले गेलेले आहेत त्यावरची ही चर्चा सुरू आहे। आता या चर्चेच्या दरम्यान नेमकं काय घडणार हे तर आपण आता प्रत्यक्षात पाहतोय। तिकडे विरोधक 33% महिला आरक्षणाला विरोध करत नाहीत, पण डिलिमिटेशन आणि जी काही बाकीची बिल आहेत त्यांना विरोध करताना मात्र त्यांची पुरती दमछाक होत असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। आता खरं तर हे विधेयक संमत होणार का हा प्रश्न देखील तितकाच महत्वाचा आहे। त्यामुळे जाता जाता मला या मुद्द्यावर इतकंच म्हणायचं आहे की हे जे कायदे केले गेलेले आहेत किंवा हे जे विधेयक जी आता कायद्यात रूपांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे, ज्यावर चर्चा सुरू आहे, ती खऱ्या अर्थानं पास होणार का? सरकारकडे नेमकं या मतदानाच्या माध्यमातून किती त्या ठिकाणी त्यांना संधी मिळणार आहे एकमतानं मंजूर करण्याची, तर विरोधकांना या ठिकाणी आपली ताकद दाखवण्याची देखील संधी किती आहे हे देखील मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे। 2011 मध्ये भारतात शेवटची जनगणना झाली होती आणि जर ही 3 विधेयकं मंजूर झाली तर 2029च्या पुढील लोकसभा निवडणुकीत हे आरक्षण लागू होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो। त्यामुळं खरं तर आत्ता ज्या निवडणुका चालू आहेत त्या ठिकाणी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं असावं असं विरोधक सरकारवर टीका करत म्हणतात। आता एकंदरीत या सगळ्याच ठिकाणी दक्षिणेकडील जी राज्य आहेत, मग त्यामध्ये आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे, तमिळनाडू आहे, या सगळ्यांची जी काही शक्ती आहे, राजकीय शक्ती, ती कमकुवत होऊ शकते का असं देखील या ठिकाणी सवाल केले जात आहेत। आता या संदर्भात अमित शहा यांनी देखील उत्तर दिलं, नरेंद्र मोदींनी देखील या भूमिकेवर आपलं निवेदन सादर केलं। त्यामुळं नेमकी उद्या मतदानाची प्रक्रिया जेव्हा पार पडेल त्याच वेळी हे क्लिअर होणार आहे की नेमकं या तिन्ही विधेयकांच्या माध्यमातून काय घडणार आहे। म्हणजेच सध्या लोकसभेची संख्या 1971च्या जनगणनेवर ठरली असेल तर आता विस्तारित कनिष्ठ सभागृहासाठी कोणती जनगणना आधार म्हणून घेतली जाणार या प्रश्नाचं उत्तर किंवा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक 2026 मध्ये दिलंय, जे विशेष अधिवेशनात मांडलं जाणं आणि आता ते मांडलंही गेलेलं आहे। पण एकंदरीत 2011ची जनगणना आधार म्हणून जी आहे तीच यावेळी वापरता येणार आहे आणि मग याच मुद्द्यावर दक्षिणेकडची जी राज्य आहेत त्यांचं प्रतिनिधित्व कमी होण्याची त्यांना चिंता लागून राहिलेली आहे। त्यामुळे त्यांनी या संदर्भामध्ये आपला निषेध नोंदवलेला आहे। मुळात खरं तर गेल्या काही वर्षांचा जर विचार केला तर भारतात लोकसंख्या वाढ जी आहे ती काही समान राहिलेली नाही। प्रत्येक राज्यातला जन्मदर हा वेगवेगळा आहे। अर्थात त्या ठिकाणी दक्षिणेकडील राज्यांनी आपला जन्मदर नियंत्रणात आणण्यासाठी खूप चांगलं काम केलंय आणि मग आता जर लोकसंख्येच्याच आधारे हे ठरणार असेल तर मात्र दक्षिणेकडील जी ताकद आहे राज्यांची ती मात्र लोकसंख्येच्या आधारावर कमी होईल आणि आपल्याला कमी जागा मिळतील असं दक्षिणेकडील राज्यांच्या नेत्यांचं म्हणणं आहे। आता एकंदरीत या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ही जी 3 विधेयकं मांडण्यात आलेली आहेत या 3 विधेयकांवर मतदान होणार आहे ते उद्या, तोपर्यंत चर्चा चालू राहील। खरं तर 17-18 तास यावर चर्चा होईल असं या ठिकाणी म्हटलं जात आहे। बरेच जण या ठिकाणी या चर्चेमध्ये सहभागी देखील होत आहेत, विरोधक देखील आपली भूमिका मांडतायत, तिकडं सरकारच्या माध्यमातून देखील वेगवेगळे नेते मंडळी या बिलाच्या समर्थनार्थ आपली भूमिका मांडतात। प्रत्यक्षात आता जर पाहिलं आपण तर लोकसभेच्या 543 सदस्यांपैकी सत्ताधारी एनडीएकडे म्हणजे मोदी सरकारकडे 293 इतकं संख्याबळ आहे, तर विरोधी जी इंडिया आघाडी आहे त्यांच्याकडे 232 सदस्य आहेत आणि 2/3 बहुमतासाठी 364 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे। आता कुठल्याही आघाडीत नसलेल्या सदस्यांची संख्या आहे 16
आता इंडिया आघाडीतील समजा सर्व सदस्यांनी विधेयकांच्या विरोधात मतदान केलं तर विधेयकं फेटाळली जातील। इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी बुधवारीच झालेल्या बैठकीनंतर घटना दुरुस्ती विधेयकाविरोधात मतदान करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं। आता इंडिया आघाडीचं ऐक्य जर कायम राहिलं तर केंद्र सरकारच्या पदरी मोठी निराशा येण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुर्तास तरी या 3 बिलांवर घमासान चर्चा चालू आहे, या 3 विधेयकांवर चर्चा चालू आहे, पण प्रत्यक्ष मतदानानंतर नेमकं काय होणार याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला उद्याच्याच दिवसाची वाट पाहावी लागेल। तुम्ही मात्र पाहत रहा LS मराठी।